4 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच इंडिया आघाडीची बैठक दिल्ली येथे पार पडली आहे। एका राज्यात विजय मिळाला असला तरी 3 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता। या पराभवावरून सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या अपयशानंतर इंडिया आघाडी टिकणार का? देशात मोदींना सक्षम विरोधक तरी शिल्लक आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता। 3 राज्याच्या पराभवानंतर दिल्लीत पहिल्यांदा बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात आलाय। 28 पार्टी ने हिस्सा लिया और 28 पार्टी के नेता लोग अपने अपने विचार को कमेटी के सामने यानी गठबंधन के सामने रखा और ये खुशी की बात है, सभी ने यूनानिमसली एक होकर आगे किस ढंग से गठबंधन का काम चलना चाहिए और लोगों के हित में सब मिलके किस ढंग से अपने को एजिटेशन करना है या जो भी इश्यूज है उसको उठाना है। तो ये सारे देश में कम से कम 8-10 मीटिंग सभी मिलके करने का एक निर्णय हुआ। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या हुकुमशाही विरोधात इंडिया आघाडीने देशभरात रणशिंग फुंकले। 28 पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित होते। या बैठकीत भाजपला निवडणुकीत धूळ चारण्याची विशेष रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे। भाजप विरोधात जनतेच्या दरबारात जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय। या संदर्भात 30 जानेवारीपासून संयुक्त सभांचा झंझावात सुरू केला जाणार आहे। हा आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा, निमंत्रक म्हणा, त्याच्यानंतर जर शक्य असेल आता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का, त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल। पोस्टर लागलेले आहेत, आताच नितीश जरुरी आहे असं पाटण्यामध्ये पोस्टर्स लागलेले आहेत। असू दे ना, त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेलो आहे ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली, तर देश आम्हाला वाचवायचा आहे। ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं, काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं। हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही शेवटची घटका मोजते का, हा एक प्रश्न आहे। आणि तिला जर का जिवंत ठेवायचं असेल तर सगळ्या जणांनी, आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे। देश हा सर्वोच्च आहे, देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे, कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत। सत्ताधाऱ्यांकडून इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा ठरत नसल्याने खिल्ली उडवण्यात येत होती, परंतु त्यावर या बैठकीत निर्णय झाला असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रस्ताव मांडत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान पदाचा चेहरा असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलंय। या बैठकीनंतर भाजप विरुद्ध इंडिया आघाडीने दंड थोपटले असून आघाडीतील पक्षांचा आत्मविश्वास दुणावलाय।